नंतर ते कुठून शिकतो तो डिटेलमध्ये पाहू. नैतिकतेचे पैलू, त्याच्यामध्ये नीतिशास्त्र म्हणजे नक्की कोणता विषय आहे आणि त्याच्यामध्ये नैतिकतेचे पैलू जो तुमचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये ही सर्व चर्चा येते की नियामक किंवा प्रमाणित नीतिशास्त्र किंवा वर्णनात्मक नीतिशास्त्र किंवा विश्लेषणात्मक नीतिशास्त्र. नैतिक नीतिशास्त्र एक्झॅक्टली कुठले प्रकारचं नीतिशास्त्र आहे तर त्याच्यामध्ये 3 शास्त्र येतात जे आत्ताच मी सांगितलं, नियामक, विश्लेषणात्मक आणि वर्णनात्मक. वर्णनात्मकचा आपल्याला जास्त अभ्यास करायचा नाहीये, ह्या दोन्हीमध्ये आपल्याला जास्त स्टडी करायचा आहे. तर तो काय आपण बघणार आहे. सो विश्लेषणात्मक, वर्णनात्मक आणि नियामक. मग याची मी तुम्हाला आत्ताच थोडी कल्पना दिलेली की विश्लेषणात्मक नीतिशास्त्र, अधिनीतिशास्त्र म्हणजे काय, की हे खूप उच्च दर्जाच्या ज्या चर्चा आहेत, नैतिक चर्चा, त्या आपल्याला करायच्या. नैतिकते योग्य अयोग्य काय नियामक नीतिशास्त्र सांगेल. पण अधिनीतिशास्त्रामध्ये त्याच्या वरच्या चर्चा म्हणजे काय, नैतिक अनैतिक धर्म वगैरे सांगितलं, गौतम बुद्ध महावीरांनी सांगितलं, आपण ते फॉलो करतोय. हो, पण नैतिक होण्यासाठी मी देवाला मानण्याची गरज आहे का. जर मी देवाला मानत नसेल, नास्तिक असेल, तर माझ्यामध्ये नैतिकता येणार नाही का. नैतिकता असण्यासाठी देवाला मानण्याची गरजच आहे. ह्या ज्या उच्च दर्जाच्या किंवा जनावरांना अधिकार देण्याची गरज आहे का. जनावरांना अधिकार दिले तर प्राण्यांना का नाही. मनुष्यांना अधिकार देत असेल तर मनुष्य कधी मानायचा. गर्भामध्ये जे एका दिवसाचं बाळ आहे त्याच्या अधिकार आपल्याला जोपासण्याची गरज आहे का. एका महिन्याचं बाळ असेल त्याचं ॲबॉर्शन केलं तरी त्याच्यात काही अनैतिक नाही. सो हे जे प्रश्न आहेत की मग जेव्हा माणसांना अधिकार द्यायचं म्हणतो तर माणूस जन्माला आला कधी. पहिल्या दिवशी जेव्हा कन्सेप्शन झालं, गर्भधारणा झाली, त्या दिवशीपासून त्याला मानव मानायचं का जन्माला आल्यावर 9 महिन्यानंतर तेव्हा मानव मानायचं. तर या प्रकारच्या ज्या चर्चा आहेत त्या सर्व अधिनीतिशास्त्रामध्ये उच्च प्रतीच्या चर्चा त्या आपण क्लासमध्ये घेऊया. सो नैतिकता म्हणजे काय, नैतिकतेबद्दल विचार करण्याचा अमूर्त मार्ग त्याला म्हणतात. की ॲब्स्ट्रॅक्ट वे मोरल रिझनिंगचा, की काय योग्य बयोग्य काही मापदंड नाही की हे असं केलं तर बरोबर, हे असं केलं चूक, हेच कर आणि हे अजिबात करायचं नाही. कुठले नियम नाही, मापदंड नाही, कुठली मानके नाही. विश्लेषणात्मक नीतिशास्त्रामध्ये अमूर्त प्रकारे चर्चा, जनावरांना अधिकार आहे का, देवाला मानण्याची गरज आहे का नीतिशास्त्रात, नीतिशास्त्र शिकतो कुठून, बरं चलो प्रत्येकाला ते शिकवता येऊ शकतं का, शिकवता आलं तर ते किती दर्जाचं पर्यंत बनू शकतं, प्रत्येकजण गांधी, गौतम बुद्ध, आंबेडकर बनू शकतो का. जे शिकलेच नाही नीतिशास्त्र, किती प्रयत्न केला तर त्यांना आपण शिक्षा देऊ शकतो का. बरं शाळेमध्ये आपण नीतिशास्त्र शिकवू शकतो का. ह्या ॲब्स्ट्रॅक्ट हायर लेवल डिबेट. सो नैतिकतेबद्दल अमूर्त मार्ग विचार करण्याचा विश्लेषणात्मक नीतिशास्त्र. सो उच्च क्रम नैतिक सिद्धांत किंवा द्वितीय क्रम नैतिक सिद्धांत त्याला मानलं जातं. मग दुसरा एक वर्णनात्मक नीतिशास्त्र जो आपल्याला अभ्यासाची जास्त गरज नाहीये, पण मी क्लासमध्ये त्याचे उदाहरण देईल, एक पहिल्या लेक्चरमध्ये थोडंफार सांगेल त्याच्याबद्दल. सो नैतिक कृतींचे निरीक्षण, की याच्यामध्ये फक्त नैतिक कृतींचे निरीक्षण केलं जातं की इंडियामधले नैतिकतेचे नियम काय आहेत, अमेरिकेतले काय आहेत, युरोपमध्ये काय आहेत, इंडियातले नियम तर हे असे का आहेत. म्हणजे इंडियामध्ये सर्व धर्म सांगितलं नॉनव्हेज खाऊ नका, मांसाहार करू नका, कारण आपण ट्रॉपिकल देश आहे, आपल्याकडे खूप मान्सूनमुळे खूप पाऊस होतो आणि फळं भाज्या खूप मुबलक प्रमाणात आहेत. आपल्या इथले जे धर्म जन्माला आले ते मांसाहार करू नका असं सांगू शकत होते. सो मग हे वर्णनात्मक नीतिशास्त्रात हे फक्त निरीक्षण केलं जातं की ह्या देशामध्ये, ह्या धर्मामध्ये, ह्या समाजात, ह्या जातीत कुठले कुठले कुठल्या प्रकारचे नैतिक नियम आहेत किंवा नैतिक नियम कसे बदलत आहेत. जसं ग्लोबलायझेशन, जागतिकीकरणामुळे आपल्या इकडे महिलांचे अधिकार किंवा महिलांबद्दल जे नैतिक नियम आहेत ते बदलत आहेत. सो मग हे कसे बदलतात काय, याचं फक्त निरीक्षण, योग्य अयोग्याची चर्चा नाही, कुठली हायर लेवल पण चर्चा नाही, फक्त याचे नैतिक कृतींचे निरीक्षण, वर्णन आणि स्पष्टीकरण, की नैतिक कृतींचे निरीक्षण करा, वर्णन करा, इकडे असं तिकडे असं, ह्या देशात असं त्या देशात असं, आणि स्पष्टीकरण असं का आहे. पण याच्यात कुठला देश बरोबर कुठला देश अयोग्य, हा धर्म बरोबर हा धर्म अयोग्य असे कुठलेही नियम सांगितला जात नाही. जेव्हा तुम्ही नियम सांगचाल की ह्या धर्मात असं बोललेलं हे चुक आहे आणि ह्या धर्मात असं बोललं हे बरोबर आहे, तुम्ही नियम दिला, जर नियम दिला तर मग ते बनतो नियामक किंवा प्रमाणित मानदंडक नीतिशास्त्र. सो वर्णनात्मक मध्ये वेगवेगळ्या समाजांची नैतिक मानके भिन्न असतात. हे वर्णनात्मक नैतिक विधान आहे. सो आता हे थोडी टेक्निकल गोष्ट आहे जी मी नंतर क्लासमध्ये ज्यादा डिटेलमध्ये ते शिकवेन तेव्हा तुम्हाला कळेल. नंतर नियामक प्रमाणित नीतिशास्त्र मी काय सांगितलं की नैतिक वर्तणुकीचे प्रमाण निश्चित करणे, योग्य अयोग्य काय ते ठरवणे, नियम ठरवणे, नैतिक वर्तन निर्धारित करणे किंवा नैतिक सिद्धांताचा पहिला क्रम, पहिल्या लेवलचा की चूक बरोबर, उच्च दर्जाचा दुसरा क्रम म्हणजे विश्लेषणात्मक नीतिशास्त्र, तो पहिला क्रम, आणि ही कृती या समाजात चुकीची आहे व दुसऱ्या समाजामध्ये ती बरोबर आहे, प्रमाणित नैतिक विधान.
की ह्या धर्मामध्ये असं आहे आणि हे केलं तरच नैतिक, नाही केलं तर अनैतिक. ह्या समाजात असा नियम आहे, भारतात असा नियम आहे. तो हे नियम मापदंडके जेव्हा दिली जातात, नियामक नीतिशास्त्र, आपल्या सिलेबसचा खूप मोठा पार्ट जो आहे ना, हा नियामक नीतिशास्त्रात जाणार आहे. कारण त्याच्यामध्ये 4 चर्चा आपल्याला करायच्यात. ते म्हणजे तुमच्या सद्गुणात्मक नीतिशास्त्र, त्याच्यामध्ये अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस, इपिक्युरियन, स्टॉईक, बुद्धा, महावीरा, वेदांताचे खूप सारे जे फिलॉसॉफर आहेत, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांपासून विवेकानंद वगैरे खूप जणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग दुसरं येतं परिणामवादी नैतिकता, हेतुवादी नैतिकता, त्याच्यामध्ये पण जेरेमी बेंथॅम, जॉन स्टुअर्ट मिल त्यांचा अभ्यास करायचा आहे. मग कर्तव्यवादी नैतिकता, त्याच्यामध्ये आपल्याला भगवद्गीता, गांधी, इमॅन्युअल कांत त्यांचा अभ्यास करायचा आहे. आणि जॉन लॉक त्याचा मूलभूत अधिकार नैतिकता, तर त्याच्यामध्ये मूलभूत अधिकारांची त्याची जा सिद्धांत आहे, थिअरी आहे, ती आपल्याला बघायची. सो हे खूप वेळ जातो त्याच्यामध्ये सर्व थिंकर्स डिटेलमध्ये बघायला. आणि त्याच्यामुळे लार्ज पार्ट जो आहे, खूप मोठा भाग आपल्या सिलेबसचा नियामक किंवा प्रमाणित नीतिशास्त्र आपण बघणार आहोत.